खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ नेवासा बंद, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा. नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सूड भावनेतून ॲडव्होकेट संजय सुगदान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत नेवासा शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने उद्या शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सूड भावनेतून ॲडव्होकेट संजय सुगदान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता नेवासा पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नेवासा शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन सर्वपक्षीय नेवासकरांच्या वतीने करण्यात आले आहे. नेवासा शहरातील या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.